जर कृषीबद्दल म्हणजे आपल्या शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर यंदा कृषी दर 4.1% राहील आणि शेतकरी कर्जासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या नवीन बजेटमध्ये। पीक विम्यासाठी 9,000 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे, तर शेतकऱ्यांच्या कर्जावरच्या व्याजात कपात करण्यात येणार आहे। The total area sown under जो कुछ हुआ, कितने कामयाब हो गए आप उसमें? और क्या पिछले बजट में आपने किया था ऐलान कि हम डिमोनेटाइजेशन करेंगे? जिक्र किया था कभी? तो ऐसे बहुत सारी बातें होते हैं कि बजट तो बजट होता है, बीच में आपकी मनचाही बात आप कर सकते हो, कह सकते हो। और क्या इसके लिए इसीलिए आपको बहुमत चाहिए? नहीं, मैं तो मान रहा हूं, हमारे सांसदों ने उनको एक लेटर दिया है और उसमें हमने कहा है, मांग की है, इनकम टैक्स की जो लिमिट है वो बढ़ाएं। आज मैंने पढ़ा कि 3 लाख तक वो करना चाहते हैं, मैं तो कहता हूं 5 लाख तक होनी चाहिए। और जो भी हमारे बुजुर्ग लोग हैं, सीनियर सिटीजन है, उनका जो भी एक ऐसी बात होती है, पूरा जीवन एक व्यतीत करने के बाद एफडी, वो बैंक में पूरे जीवन की अपनी कमाई फिक्स डिपॉजिट में डालकर, ठीक है, उसके ऊपर जो भी हमें ब्याज मिलता है उसके ऊपर हम हमारा जीवन हम जी सकते हैं। तो उसके ऊपर मैंने कहा था कि ब्याज दर उनको जरा और अच्छा पैसा मिलना चाहिए, और ऐसी कुछ बातें की थी। और साथ में और एक बात मैंने की थी, आप सभी लोगों को पता है कि देश की तिजोरी तो खाली हुई थी। बड़े बड़े जो उद्योगपति हैं उन्होंने पूरे देश को डुबाया था। बैंक बैंकरप्ट हुई थी, बैंक तो खाली हुई थी, और इन लोगों का जो कर्जा था वो आम लोगों ने भर दिया। जेवढं काही हे डिमॉनिटायझेशनमध्ये बँकेमध्ये पैसे आले ते सर्वसामान्य जनतेने त्या कर्ज बुडवणाऱ्यांचं कर्ज फेडले असं मी मानतो, आणि मग बँकेच्या तिजोरी भरले गेलेले आहेत। आणि मग मला सांगा, भाई आपको रोजी रोटी चाहिए कि नहीं चाहिए? अरे बोला ना जोरामध्ये, चाहिए ना? फिर आपके गांव में कारखाना होना चाहिए कि नहीं होना चाहिए? चाहिए ना? मग हे सगळे लोक आहेत ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत डुबवलेलं आहे, त्यांनाच मला कर्ज द्यायला हवं की नको? म्हणजे ज्यांनी कर्ज बुडवलेलं आहे त्यांचं कर्ज तुम्ही जनतेकडनं फेडून घेतलेलं आहे, आणि ते जे पैसे आज आलेले आहेत बँकेकडे, तेच पैसे पुन्हा त्या उद्योगपतींना देऊन पुन्हा जर का त्यांनी आता डुबवलं तर पुढच्या 5-1 वर्षानंतर आपल्या देशाच्या हातामध्ये भिकेचा कटोरा येईल। सर इसी से जुड़ा एक और है। शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे पणजीमध्ये आहेत, सध्या प्रचार सभेसाठी गेलेले आणि तिथे बजेटवरची या अर्थसंकल्पानंतरची त्यांची प्रतिक्रिया थोडीशी अपेक्षित असंच म्हटलं पाहिजे, कारण जरी ते एनडीएचे सदस्य असले केंद्रात आणि राज्यात तरी सध्या युती नाही हा पवित्रा त्यांनी घेतलाय, आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आता जो अर्थसंकल्पाला विरोध केला आहे, सामान्य लोकांच्या हाती या बजेटने काय पडलं हा सवाल सरकारला त्यांनी केलेला आहे।